मयूरच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले गेले तर चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू वाईड आला, तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिले गेले तर प्रथमेश राठोडची एक मोठी विकेट मिळवताना आपण मयूरला बघितलंय। 5 धावा धाबलकावरती आहे, 4 षटकांची मॅच आहे। क्वार्टर फायनलचा सामना आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय। पुण्यात पाहिजे यावेळी इलेक्शनच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल। अतिरिक्त धाव इथे आपण पाहतोय जी मैदानाच्या मध्ये येणार आहे। क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि या मॅच मध्ये जर पावसाचं सावट आलं तर आयोजक जो निर्णय घेतील तो तुम्हाला मात्र मान्य करावा लागणार आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा तयार असेल। इथे षटक क्रमांक पहिले घेऊन मयूर जो इथे मैदानाच्या मध्ये पहिले षटक हाताळतोय। स्ट्राइक होण्याची तयार पुण्यात पाहिजे अनिकेत ताकवडे। लोअर फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल। क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे, सिंगल इथे आली। दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये होईल का, परंतु आपण पाहिले तर मैदानामध्ये कुठलाही 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील। या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावलगाता मात्र आपण पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचेल। स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 8 धावा षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय। पहिलं षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये पुढे इथे पाहतोय। आज निर्णय इथे लढण्याचा घेतलेला आहे आणि लढायचा आहे। रिव्हरचा फटका आहे, क्षेत्ररक्षक मात्र तिथे बहारदार बघायला मिळालं। चांगला एफर्ट तिथे मैदानामध्ये बघायला मिळाला। बॅकअप साठी खेळाडू तिथे तयार असेल, धावेसाठी इथे प्रयत्न होता परंतु नकार जो मैदानाच्या मध्ये कळवला जाईल। षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय, अगदी पहिलं षटक प्रगती पथावरती असताना स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 8 धावा धाबलकावरती आहेत। अनेक संकटांमधून खऱ्या अर्थानं पाहिले गेले तर अनिकेत ताकवणेला आपण झुंजताना बघितलेलं आहे। टेनिस क्रिकेट विश्वातील एक उमटून नाव या खेळाडूचं देखील राहिलंय। ओहो, आणि यावेळी फक्त मनगडी पॉवर, अनिकेत ताकवणे ऑन फायर, षटकार। षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या बॅट मधून येताना बघायला मिळाला। काय मनगटामध्ये पॉवर असेल, पॉवर जनरेट होताना बघायला मिळाली। षटकार इथे येतोय आणि या षटकाराने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे। स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितल्या तर 14 धावा ज्या धाबलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत। पहिलं षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते संपलं जाईल। 4 षटकांची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना जो संघ इथे जिंकेल त्या संघाला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून लखपती होण्याची सुवर्ण संधी आहे। एक मानाचं करंडक आणि ते मानाचं करंडक या 2 संघापैकी कुठला संघ असेल ज्या संघाच्या नावावरती कोरलं जाईल। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असेल। स्ट्राइक जर आपण पाहिले तर विकास तुरवशे या हंगामामध्ये देखील आपण पाहिले गेलं तर विकासला आपण भन्नाट फॉर्म मध्ये पाहिलेला आहे। एक टू व्हीलर बाईक देखील आपण पाहिले गेले तर या खेळाडूच्या नावावरती जे आहे। आज पाहिजे विकास मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल। दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमकार, एक अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत ओमकारला आपण सकाळपासून पाहतो या मैदानावरती। स्ट्राइक ऑन विकास तुरवशे, कोलबटप्याचा बॉल धीम्या गतीने टाकलेला ऑन साइडच्या दिशेने आपण पाहतो। चेंडू ड्राइव्ह केलाय, जामून चेंडूला ते कव्हर करतोय, सिंगल आली। दुसरा धावेचा प्रयत्न, गुड रनिंग। चांगलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेलं तर इथे 2 धावा, 16 धावा जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील असणारी शेवटची मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच। आणि पाहायचं या स्पर्धेमध्ये पहिला संघ कोणता असेल जो आपल्याला बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळताना बघायला मिळेल। ओहो, यावेळी पाहिजे अप्पर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे। चांगला चेंडू होता परंतु चांगल्या चेंडूवरती तितकं चांगलं उत्तरही मैदानामध्ये खऱ्या अर्थानं विकासने दिलं। 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये घेतल्या गेल्यात आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचं धावफलक आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे। स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितल्या ना तर 14 धावा
18 धावा. आज काही जरी झालं तरी आपल्याला यशाचा मार्ग सोडायचा नाहीये. दोन्ही टीम सांगतायत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आणि तिथे विकास थोडासा निराश असेल. चेंडू सरळ हातामध्ये देऊन बसलाय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक दुसरा. विकेट मैदानाच्या मध्ये येते. दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतो डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. टॉस झाला. तिथेच जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय काठेवाडी गलंडेवाडी या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र त्यांनी निर्णय घेतला. आणि मी म्हणेल की पहिल्याच शून्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला तो प्रथमेश राठोड. ती मोठी विकेट मी म्हणेल की काठेवाडी गलंडेवाडी टीम साठी होती. त्यानंतर विकास देखील मैदानामध्ये बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय विशाल मोरे. आज मैदानाच्या मध्ये आपण पाहिले तरी ते दाखल होतोय. आज पाहिजे मैदानाच्या मध्ये कोणता संघ असेल जो यश मिळवणार आहे. कारण काही जरी झालं तरी आपल्याला यशाचा मार्ग आता सोडायचा नाहीये. कारण विजयाचा हा विजय रथ दोन्ही टीमने मात्र इथपर्यंत ते घेऊन आलेले आहेत. संकट येणार आहेत, अडचणी येणार आहेत. कोणी पाय ओढणार आहे, कोणी नावं ठेवणार आहे, कोणी थांबवणार आहे, कोणी थट्टा मस्करी करणार आहे, कोणी आपल्याला अडवणार आहे. परंतु चांगल्या कामासाठी असं म्हटलं जातं की तुम्ही निर्लज्ज व्हा. मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार हे सर्व सोडून द्या. यशासाठी लढा. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर जरूर खेळलाय. परंतु चेंडू बॅट वरती येऊ शकला नाहीये. डॉट बॉल. आज काही जरी झालं ना यश मिळवायचंय. आज काही जरी झालं तर मनगडाची ताकद आम्हाला दाखवायची आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा 18 धाबा डबल कव्हर. ओमकारचा पुढचा बॉल विकास साठी विशाल साठी माफ करा. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. 1 हँडेड चेंडू हवेत आणि तिथे प्रसाद चेंडूच्या खाली झेल झालाय. विकेटचं बदन. विकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहतो येते. विशाल देखील मैदानाच्या मध्ये पास झालाय. तिसरी विकेट येतानाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितपणे ओमकार गोलंदाजीचा चांगला स्पेल आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे सतीश दिवेकर आज खऱ्या अर्थानं चांगल्या गोलंदाजीचा स्पेल सकाळपासून मात्र सतीशने दाखवला. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा सतीश दिवेकर आहे. आज आपण पाहिलं स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकणारा सुमित भंडारी. अनेक रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळतील. स्पर्धेमध्ये पहिला चौकार षटकार खेळणारा दत्ता पवार. माफ करा स्पर्धेतील पहिले निर्धाव षटक आपण पाहिले किरण शिंदे आरसीसी लोणावळा या टीम मधून मात्र त्याने या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक टाकलं. आज सुमित भंडारी या खेळाडूला आपण निर्धाव षटक टाकताना बघितलेलं आहे. गोलंदाज तयार ओमकार. स्ट्राइक ऑन सतीश दिवेकर. पहिला चेंडू यावेळी मात्र वेग होता या चेंडूमध्ये परंतु नियंत्रण नव्हतं. लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे मैदानात एक अवांतर धाव इथे येणार आहे आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 19 धावा डबल कव्हरती. शॉर्ट ऑफ चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पाऊस होता या चेंडूमध्ये. षटक क्रमांक पाहिजे मैदानाच्या मध्ये ते संपलं जाणार आहे. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा जे डबल कव्हरती आहेत. थोडासा वेळ निश्चितप्रमाणे वाचवणं फार गरजेचं असेल आपल्याला. आज मैदानामध्ये आपण इथे पाहतोय खऱ्या अर्थानं उद्या जर पाहिले गेले तर एक तालुका
एक संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहेत. उद्या सचिन भाऊ गवळी स्पोर्ट फाउंडेशन मुळचीचा संघ खेळेल. संकल्प फाउंडेशन शिरूर हाही संघ खेळताना मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. यावेळी वा वा उडवलाय बॉलला मिड विकेटला. खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बने दीवाने. षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. या षटकाराने संघाचं धावफलक आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 25 धावाच्या धावफलकावरती आहेत. उद्या आर्यन स्पोर्ट्स चिरले उरण हाही संघ खेळेल. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड मोहोळ सोलापूर संघ खेळेल. त्यानंतर मातोश्री 11 पिंपरी चिंचवड संघ खेळेल. वैष्णवी 11 स्टार कर्जत हाही संघ खेळेल. आणि एमडी वॉरियर्स अलिबाग हे उद्याचे 8 संघ या मैदानावरती खेळताना बघायला मिळणार आहे. उद्या सर्व संघांना विनंती आहे की आपण सर्वांनी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करा जेणेकरून आपल्याला सकाळी लवकर सामने सुरू करता येईल. उद्या अलिबागच्या संघामध्ये माट्या देखील खेळताना बघायला मिळणार आहे. ओ पुन्हा एकदा अनिकेत ताकवणेचा पलटवार. जबरदस्त षटकार. लागोपाठचा दुसरा. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या मध्ये ते खेळलेत अनिकेत ताकवडेने. बऱ्याच वेळा कालपासून चर्चा सुरू होती की हा चेंडू षटकार जात नाही किंवा पाहिजे तसा बॅट वरती येत नाही. परंतु मी म्हणेल की अनिकेत ताकवणेची ज्यांनी बॅटिंग बघितली ना या सर्वांना उत्तर मिळालं असेल. बॉल मध्ये दोष नाहीये, तुमच्या मनगटामध्ये दोष आहे. लागोपाठचा पण पाहतोय मी म्हणेल की हा तिसरा षटकार अनिकेतने खेळलेला आहे. पुन्हा एकदा वाडा स्ट्रोक. चेंडू सरळ आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क. सडक पे कडक षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आले. लागोपाठचा तिसरा आणि अनिकेत ताकवणे खेळलेला लागोपाठचा चौथा षटकार. स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा अनिकेत ताकवणे. काय बॅटिंग करतोय. मनगटामध्ये किती पॉवर आहे. स्कोर कार्ड वेगाने पुढे जात आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. कदाचित मेघराजांच्या हलकेच्या सरी येत आहेत आणि तशी मात्र पॉवर जनरेट होतीये अनिकेत ताकवणे मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा पाहिजे तयार असेल. उजव्या थाडे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय. चेंडू हवेमध्ये आणि झेल झालाय अनिकेत ताकवणे इथे डगआउटच्या दिशेने. विकेट मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाली. अनिकेत ताकवणे मैदानाच्या मध्ये बाद होणार आहे आणि नवी बॅटर लगेच चला मैदानात ताबा घ्या. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानामध्ये अनिकेत साठी मात्र टाळ्यांचा कडकडाट होईल. लागोपाठचे 4 षटकार खेळणार अनिकेत. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे बाद होतोय आणि आता मात्र आपण पाहतोय त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर इथे दाखल होईल. आनंद मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल झालेला आहे. स्कोर कार्ड मात्र 37 धावा. तिसरं षटक इथे प्रगतीपथावरती असताना अनिकेत ताकवणेने खेळलेले षटकार निश्चितप्रमाणे संघामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास भरण्याचं काम मात्र त्या षटकाराने केलेलं आहे. गोलंदाज तयार उजव्या शॉर्ट ऑफ प्लेन बॉल तिथे बॅटने टॉप एज घेतलाय. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली झेल झालाय. लागोपाठचा दुसरा धक्का. विकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहतो येते. जरी लागोपाठचे 3 षटकार आले असतील परंतु शिवराज
एक उभरता खेळाडू आहे आणि या उभरत्या खेळाडूने मात्र अनिकेत ताकोले बाद केल्यानंतर त्याचबरोबर आपण पाहतो इथे आनंदला देखील बाद केलंय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल इथे होतील. राजू परंतु क्षेत्ररक्षणामध्ये मात्र अतिशय थोडंसं तिथे बदल केला जाईल. या षटकातला आपण पाहतो शेवटचा बॉल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता शिवराज. गोलंदाज तयार आहे शिवराज. हलक्यात आपण पाहतो चेंडू मात्र खेळून काढला जाईल. सिंगल यावेळी मैदानामध्ये इथे घेतली जाते. एक धाव इथे आली. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाते. ते तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. चालू असणारी मॅच जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब पारगाव हरळवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर काठेवाडी आणि गलांडेवाडी इंदापूर म्हणजे शिरूर विरुद्ध इंदापूर असा सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 39 38 धावा. धन्यवाद बाळाभाऊ. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5 आणि या षटकामध्ये आल्या 59च्या दिशेने आपण पाहतोय चेंडू खेळून काढला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. चाळीस धावा धावलकावर. शेवटचा षटक गोलंदाज तयार आहे. यावेळी शफल चेंडू आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. नशीब बलवत्तर तिथे फेकी झाली परंतु तिथे मैदानात पाहिलं तर हिट होऊ शकलं नाहीये. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये जे येणार आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केलाय आणि आपण पाहतो इथे विकेट आहे. फलंदाज बाद होईल राजू. 22च्या रूपाने आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये धावा येत आहेत. इथे मात्र जर आपण पाहिले तर विकेट त्यांना पाहायला मिळणार आहे. धावबाच्या रूपाने आलेली विकेट. नवीन बॅटर जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे ज्या खेळाडूचं नाव आपण निश्चितपणे सकाळपासून ऐकलेले, ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिले तर 2016 मध्ये 4 व्हीलर कार आपल्या नावावरती करणारा, पिच टेनिस क्रिकेटमध्ये हुकूमत ठेवणारा जितेन शेळके मैदानामध्ये दाखल झालेला आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील असणारे खूप मोठं नाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार असणार आहे. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना पहिलाच बॉल ऑन साइडला. जितेनच्या पॅटमधून मोठा स्ट्रोक. बाळासाहेब आपण पाहतो चेंडू ते कव्हर करतील. जामुनने चेंडू घेतलाय. चेंडू फेकून देखील दिलाय. 2 धावा तर आल्या. तिसऱ्या धावेची मागणी आहे परंतु इथे निश्चितप्रमाणे जितेन सांगत असेल इथे घाई करायची गरज नाहीये. 2 धावा आलेल्या आहेत. जामुनचं आपण पाहतो एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. ओमकार मात्र इथे मैदानाच्या मध्ये बाद होतोय. धावलं का 44 धावा स्कोर कार्ड वरती ज्या आहेत. विशेषतः जर आपण पाहिले गेलं तर आज याच देहरोडकरांचा अभिमान बनलाय तो म्हणजे निहाल तुसमदार्थ टुन्नू. काल एमपीएल मध्ये टुन्नूने काय बहारदार गोलंदाजी केली. म्हणजे गतवर्षीच्या स्पेल मध्ये आणि या वर्षीच्या स्पेल मध्ये टुन्नू मध्ये खूप मोठा बदल आहे. पहिला आणि या दरम्यान जितेन शेळके. ओ हो 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 काय झेल झालाय. व्हाट अ कॅच. नाईस कट. जबरदस्त झेल जामुनचा. प्रेक्षकांना सांगावं देखील लागलं नाही की टाळ्या वाजवा म्हणून. काय झेल झालाय आणि प्रेक्षकानेच नाही
प्रतिस्पर्धी संघाने देखील त्यासाठी टाळ्या वाजवल्यात. जबरदस्त मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर झेल टिपलाय जामुनने. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 44 धावा 44 रन. जितेन शेळकेचा निश्चितपणे मोठा स्ट्रोक बघायला मिळाला, परंतु त्यापेक्षा अधिक 10 पटीने चांगला झेल मैदानामध्ये बघायला मिळाला. पुण्याच्या पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार आहे. शेवटचे षटक इथे प्रगती पथावर असताना गोलंदाज तयार. उजव्याने आपण पाहतो तयार असेल. शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. अगदी सिंगल जिथे मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केली जाते. एक धाव इथे येणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण बघितले गेले तर 45 धावा च्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. श्री अष्टविनायक व्हिजन चषक 2024 आपण पाहिले गेले तर देखणं आयोजन नियोजन या सीझन मध्ये आपण बघतोय आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितप्रमाणे संपूर्ण आयोजक पटक ग्रुप, विल्सन सर, विमल कॉल सर, अष्टविनायक व्हिजनची संपूर्ण टीम यांनी कळवले की येणारा काळ निश्चितप्रमाणे मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आम्ही श्री अष्टविनायक व्हिजन चषकाचं 5वं पर्व तुमच्या भेटीला आणणार आहोत. 2 धावा इथे मैदानामध्ये येताना बघायला मिळतील. पहिला डाव इथे संपलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा 47 धावा धावलकावरती आहेत. 48 धाब्याचं टार्गेट असणार आहे. चला, कुठल्या प्रकारचा वेळ आता तुम्ही घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन येतील तुमच्याकडे लगेच. आणि बोला सर. बॉल खऱ्या अर्थानं पुढल्या वर्षी मात्र श्री अष्टविनायक व्हिजन चषकाचं डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला आयोजन बघायला मिळेल आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थानं मी म्हणेन की राष्ट्रीय स्तरापर्यंत ती स्पर्धा पोहोचवण्याचं काम होणार आहे. भारतातील सर्व स्टार कास्ट, भारतातले खेळाडू मात्र 5व्या पर्वामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. आणि विशेष जर पाहिलं गेलं मी म्हणे की श्री अष्टविनायक व्हिजन चषकाचं 5वं पर्व आता सर्वांना, त्या 5व्या पर्वाची आता सर्वांना ओढ आजपासूनच लागलेली आहे. यावर्षी खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा खूप कमी वेळेमध्ये या वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. चला बॅट्समन, चला पहिल्या डाव आपण पाहता मैदानात संपलेला आहे. 47 झालेले आहेत. 48 धाब्यांचा आता टार्गेट असेल ते काठेवाडी गलांडेवाडी इंदापूर संघासमोर. आणि आता पाहायचं या धावा कशा प्रकारे ते चेस केल्या जाणार आहेत. आज मावळ तालुक्यातील आपण पाहिले गेले तर प्रत्येक वर्षी श्री अष्टविनायक व्हिजन चषकाच्या माध्यमातून वेगवेगळे बदल सातत्याने आपण प्रत्येक पर्वामध्ये इथे बघितलेले आहेत. प्रत्येक पर्वामध्ये नवनवीन संकल्पना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघितलेली आहे. पुढल्या वर्षी देखील या मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत पुढल्या सीझन मध्ये कशा प्रकारचे या स्पर्धेचं आयोजन होईल. आणि या वर्षी देखील आपण पाहिले गेले तर आता नक्कीच पावसाळी रबर बॉल स्पर्धेला मात्र सर्वांची ओढ लागलेली आहे. आणि आजच मात्र याच्याने आझादी चषक या स्पर्धेचं निमंत्रण तुम्हाला द्यायला काय हरकत नाही. आझादी चषक 13, 14 आणि 15 ऑगस्ट ही स्पर्धा निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा 7व्या पर्वामध्ये आझादी चषकाचं देखणं आयोजन आपल्याला बघायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संभाजीभाऊ थेऊरकर ते निश्चितप्रमाणे आहेत. आणि खऱ्या अर्थानं आझादी चषकासाठी अनेक टीम्स, अनेक खेळाडू नेहमीच खेळण्यासाठी ती स्पर्धा उत्सुक असतात. आजच ज्यांना आपल्या नाव संघाची नावनोंदणी करायची असेल तुम्ही संभाजीभाऊंशी संपर्क करून घ्या. प्राइस, एंट्री फी या सर्व गोष्टींबद्दल मात्र ती माहिती तुमच्यापर्यंत संभाजीभाऊ देतील. मॅच कडे तुम्हाला घेऊन जातोय. पहिल्या डाव संपलेला आहे. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल.
47 झालेत, 48 बनवायचे आहेत. सिद्धेश दिवेकर षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या मध्ये घेऊन येईल. स्ट्राइक ऑन आपण जर मैदानामध्ये पाहिले गेले तर प्रसाद आणि दुसऱ्या बाजूला 9 सेकंडला चामून. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला आपण पाहते खेळण्याचा प्रयत्न. धावेसाठी ते मैदानामध्ये आकार कळवला जाईल. दोन संघ दादा संघ समोरासमोर आहेत. दोन ताकदीचे संघ लढताना बघायला मिळतील आणि ज्याची ताकद मोठी, ज्याचा संघर्ष मोठाना, तोच संघ या मैदानावरती हुकूमत गाजवणार आहे. सिद्धेश दिवेकर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असेल. उजव्या ताने राऊंड द विकेट. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा पायचे शफल झाले. चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न डेंजर एंडला, परंतु बॅकअप साठी खेळाडू तिथे तयार आहे. सिंगल मैदानाच्या मध्ये त्यांना जे बघायला मिळाली. पहा, विशेषतः जर आपण पाहिलं फिटनेस किती महत्वाचा आहे. प्रसादचा ज्या प्रकारचा आपण फिटनेस पाहतोय, प्रसाद ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, पडतोय झडतोय, परंतु धावा पळून घेतोय. शॉट सिलेक्शन करणं, त्यानंतर मैदानावरती पडत असताना पुन्हा उठून उभं राहणं, धाव पूर्ण करणं, हे कला फार सर्वच खेळाडूंना अवगत होत नाही. टेनिस क्रिकेट आता आपण पाहिले गेलं तर फार गतिमान झालेलं क्रिकेट आहे. जामुनने यापूर्वीच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. ओहो, यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. दिलस्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला, परंतु यावेळी बॅट आणि बॉल मध्ये जो संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. एकूण 48 धाब्यांचा पाठलाग जो मैदानाच्या मध्ये करायचा आहे आज. निश्चितप्रमाणे या दोन्ही संघांची वाट मात्र एक मानाचा करंडक पाहत आहे, परंतु या दोन संघापैकी मात्र एका संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. एका संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. तो कोणता संघ असेल? सिद्धेश दिवेकर तयार. यावेळी पाहायचंय मिनी हेलिकॉप्टर जामुनच्या बॅट मधून डीप लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व रन चौकार. मैदानाच्या मध्ये आपण जर पाहिले गेले तर निश्चितपणे इथे चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धाबा 5 धाबा, ज्या धाबलकावरती धाबा असणार आहेत. पुन्हा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार असेल. सिद्धेश दिवेकर आणि त्याच्यावरती चढलेलं आक्रमण जामुन. काय बॅटिंग करतोय यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता जर आपण बघितलं गेलं तर बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क बघायला मिळत नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 5 धाबा आहेत. मला वाटतं वरती ढगाळ वातावरण जे होतं, पावसाचं सावट होतं, आता पूर्णपणे ते मोकळ झालेलं आहे. म्हणून आनंद सर म्हणत होते कदाचित 8 षटकाची जरी मॅच घेतली असती तरी काय हरकत नव्हती. सिद्धेश तयार आहे. पुन्हा एकदा पावलाचा वापर केलाय. मिड ऑन 30 यार्ड सर्कल क्लिअर केलाय. जितेन फार दूर वरती राहिलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. 4 धावा इथे मिळतील. 4 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जात आहे ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धाबलकावरती आहेत. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील आणि या 18 चेंडूंमध्ये 39 धाव्यांची गरज आहे. चला थोडस आपण पाहतो. निश्चितपणे ते प्रसादला दुखापत होताना आपण बघितलेली आहे आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे फर्स्ट एड बॉक्स मात्र आमचे या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक मयूर तांगट हे मात्र तिथपर्यंत जे पोहोचवत आहेत. आणि आज मुख्य व्यासपीठावरती पाहिलं तर सोनूबाई वाल्मिकी असतील, विमल कौल सर असतील, आनंद चव्हाण, त्यानंतर राहुल, त्यानंतर आपण पाहिलं तर राहुल कागडा, मयूर तांगट, आज संपूर्ण ऑर्गनायझर टीम आपल्याला मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळते. पट्ट ग्रुपच्या असणारे सर्व सदस्य. चला घाई करा थोडीशी. 9 धावा धाबलकावर आहेत.
पुढे त्या मॅच कडे तुम्हाला घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरे घेऊन प्रथमेश. इनसाइड एज मैदानामध्ये आपण बघायला मिळते. प्रसाद पायचे मैदानाच्या मध्ये एका बाजूला टेनिस क्रिकेट विश्वातलं सध्या चर्चेचं नाव असणारा प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उभरते स्टारकास्ट. पहिलाच बॉल इथे मैदानाच्या मध्ये डॉट येताना जो आपल्याला बघायला मिळतोय. आता निर्णय लढण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मग पराभवाची भीती कशाला. पुन्हा एकदा दूरवरती टाकलेला चेंडू. सिंगल आपण पाहतो यावेळी मैदानाच्या मध्ये घेतली गेली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिले गेले तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. संघ धावफलक द्विरंगामध्ये प्रवेश करेल 10 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रसाद आणि जामुन ही जोडीला मैत्रिणी जिरवण्यात आता वादळासारखं उभं राहायचंय, वादळासारखं वाहत जायचंय. अडचणीच्या भिंती येणार आहेत, पर्वत डोंगर आडवे येणार आहेत, परंतु यांना सर करत आम्हाला पुढे जायचंय. रिव्हरचा फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. एक एक धाव मैदानाच्या मध्ये संघासाठी महत्वाची आहे. 11 धावा 11 रन, 11 धावा धबलकावर. प्रथमेश राठोड चेंडू पाहिजे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा डॉट मैदानामध्ये येताना बघायला मिळाला. सकाळी आपण ज्या खेळाडूची चर्चा केली प्रथमेश राठोड, सध्या आपण पाहिले गेले तर सोलापूर परिसरामधून मात्र प्रचंड मोठ्या स्तरावरती क्रिकेट खेळणारा हा चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे प्रॉपर टायमिंग बघायला मिळालं नाहीये. मिस टाइम स्ट्रोक परतावा लागेल इथे प्रसादला. पहिली विकेट. पहिली विकेट मैदानाच्या मध्ये येताना जे आपल्याला पाहायला मिळणार आहे स्कोर कार्ड वरती 11 धावा ज्या धाबलकावरती असणार आहेत. आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने देहरुडचे हार्दिक पांड्या म्हणून मात्र यांची ओळख आहे. हितेश नाडार हे देखील या ठिकाणी मात्र या स्पर्धेचा आनंद घेते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. खऱ्या काल जरूर निराशा हाती आली, काल अपयश हाती आलं. मॅच कडे तुम्हाला घेऊन जाते पुण्यात पाहिजे प्रथमेश राठोड इथे गोलंदाजीसाठी तयार आहे. 11 धावा धाबलकावर. हा चेंडू इथे मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती प्रॉपर मिडल तिथे होऊ शकला नाही आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये जर आपण बघितले गेले तर आलेली एक सिंगल आहे. 12 धावा. बंटी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये न्यू बॅटर इथे मैदानाच्या मध्ये दाखल झालेला आहे आणि समीकरण आता मात्र थोडंसं आता अवघड होतं. आपण पाहतोय शेवटचे 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असणार आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू 36. बंटी आता मैदानामध्ये आपण पाहतोय उंच परत तगडा ताकद आणि दुसऱ्या बाजूला जामुन आहे. तर षटक क्रमांक 3 घेऊन मैदानामध्ये येईल विकास सुरोशे. पहिलाच बॉल मिस टाइम आणि टिपला जाईल. पहिल्या चेंडूवरती यश मिळवतोय विकास. विकेट आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जे पाहायला मिळते बॅकहँड गोलंदाजी स्पेशलिस्ट आपण पाहतोय विकास सुरोशे. सकाळपासून मात्र याच्याने फार मोठी चर्चा या खेळाडूंची सुरू आहे. गोलंदाजी फलंदाजी मध्ये एक ऑलराऊंडर भूमिकेमध्ये या खेळाडूंना आपण पाहतोय आणि आता जर आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये पुढे एकदा धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत.
जिंकण्यासाठी 36 धावेंची अजूनही गरज आहे. 11 गेंदे और जीतने के लिए अभी भी 36 रनों की जरूरत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये पायचे सिद्धीश दिवेकर चेंडूला कव्हर करेल. सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धावेसाठी नकार. 1 धाव आलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा धाफलकावरती 13 धावा. धाफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. हा चेंडू मात्र थोडासा दूरवरती टाकलेला चेंडू बीट होताना बघायला मिळतोय. इथे जामून बॅट आणि बॉल मध्ये मात्र आता आपण संपर्क बघायला मिळत नाहीये. परंतु खऱ्या अर्थानं आता इथून पुढे कुठेतरी मोठे स्ट्रोक चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार. तुम्हाला जिंकायचं आहे ना, तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मोठा स्ट्रोक पुन्हा त्या पायचे खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला जितेन चेंडूला ते कव्हर करेल. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एका धावेने आता फरक इथे पडणार नाहीयेत. तुम्हाला जिंकायचे, तुम्हाला चौकार षटकार खेळावे लागतील. तुम्हाला जिंकायचे, तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 14 धावा धाफलकावर. लोअर फुल टॉस यावेळी पाहिजे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळलाय. धावबाची संधी आणि यस, पंचाने तिथे तर्जनी आकाशाकडे केली आहे. विकेट आली आहे. cricklife.in माध्यमातून जर आपण पाहिले तर या स्पर्धेला 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण इथे लाईव्ह कव्हरेज करतोय. अमितजी भुजबळ, रोहित आमचे दोन्ही कॅमेरामॅन, खास करून आपण पाहिले तर क्रिकलाईफ फाउंडेशन असणारे सर्व जर आपण पाहिले तर दीपकजी मंडले आज सर आवर्जून उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं काम cricklife.in माध्यमातून जे केले जात आहे, जो खेळाडू चांगला खेळ करतोय, त्या गोलंदाज असेल, फलंदाज असेल, चांगले कॅच असतील, प्रत्येकाचे क्लिप्स आपण पाहिले गेले तर अगदी काही वेळेमध्ये लगेच आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतात. ओहो, काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त, देख घुमा के षटकार. षटकार इथे आला. या षटकाराच्या मदतीने आपण पाहिले गेलं तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे धाफलकावरती 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिले गेले तर 28 धावींची आता जी गरज असणार आहे. 6 शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील आता 6 जिंकण्यासाठी अजूनही 28 धावींची गरज. स्ट्राइक ऑन बाळासाहेब. हा चेंडू इथे पाहिजे मैदानात आहे. बॅट फिरवली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू सरळ सीमारच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चौकार मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळाला, या चौकाराच्या मध्ये स्कोर कार्ड वरती 24 धावा ज्या धाफलकावरती आपण मैदानाच्या मध्ये जरूर बघतोय. 24 धावा आहेत. शेवटचे अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. अजून 24 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. रेकॉर्ड होऊ शकतो का? क्रिकेट मधले रेकॉर्ड बनवले जातात रेकॉर्ड मोडण्यासाठी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल मात्र पातनी चिरून इथे कळवलाय. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये जी येणार आहे. 25 धावा धाफलकावरती. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता 5 बनवायचे आहेत, त्या 23. हे समीकरण मैदानाच्या मध्ये श्री अष्टविनायक व्हिजन चषकाचं आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे खुल्या गटातील संघ या मैदानावरती खेळणारे, तालुका वाईज मध्ये खेळणारे 40+ चे खेळाडू देखील या मैदानावरती खेळताना आपल्याला बघायला मिळतील. नो बॉल. आता मात्र आपण पाहतोय प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे. बाळासाहेब यांच्या मनगटामध्ये ताकद जरूर आहे आणि रेकॉर्ड
एक नवीन इतिहास रचायचा असेल ना तर काहीतरी वेगळं करावंच लागतं. कारण क्रिकेट म्हणलं ना तर क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे. नो बॉल, फ्री टॉन, स्ट्रायकर बाळासाहेब. मोठा स्ट्रोक अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय, परंतु इथे आपण पाहिले गेलं तर चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर असेल. 4 चेंडू आता शिल्लक, अजून 22 बनवायचे आहेत. 4 चेंडू 22 हे समीकरण. मोठा खेळ खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय डी पॉइंटच्या दिशेने, मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारच्या जवळ. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा तिथे घेतल्या जातील. मैदानामध्ये बायच्या हाताच्या आलेल्या 2 धावा, 28 धावा, अजून 20 बनवायच्या आहेत. 3 चेंडू शिल्लक आहे, 20 बनवायचे आहेत. सामना अजून संपला नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो. कट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू इथे मात्र डॉट. आता मी म्हणेल की थोडेसे आपण काठेवाडी आणि गलंडेवाडी इंदापूर टीमचे जिंकण्याचे चान्सेस मात्र थोडेसे कमी होताना आपण पाहतोय. यशवंत पाचंगे स्पोर्ट क्लब, पारगाव, हरळवाडी ही टीम जर आपण बघितलं तर अगदी विजयाच्या दारामध्ये उभी आहे. कारण आज सकाळपासून मात्र या टीमने निश्चितपणे वर्चस्व ठेवलेलं आहे. या दरम्यान बाळासाहेबांच्या बॅट मधून जबरदस्त हिट, पॉवरफुल हिट, षटकार. जर आणि तरच मित्रांनो हे क्रिकेट आहे. आता असं म्हणतात की क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही, परंतु क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. हा चेंडू धीम्या गतीने टाकलेला आणि आपण पाहतोय सामना इथे जिंकला आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब, पारगाव, हरळवाडी टीम. विजय संघाचे अभिनंदन. काठेवाडी आणि गलंडेवाडी टीम हार्डलक. एक चांगला खेळ दिवसभरामध्ये तुमच्याकडून आम्हाला बघायला मिळाला.